आज परिस्थिती अशी आहे की गावामध्ये 2 तट पडलेले आहेत. एक कुणबी मराठा तट असा आहे आणि दुसरा ओबीसीचा तट आहे. आरक्षणासाठी कुणबी हा स्वतःला ओबीसी म्हणतो, पण सत्तेमध्ये जाताना तो मराठा समाजाबरोबर बसतो. त्याचं नातं धनगर, माळी, तेली, सोनार, सुतार याच्याशी तो सामाजिक संबंध ठेवत नाही. आणि त्याच्यामुळे विदर्भातही हे तट पडताना किंवा चर्चा होताना मला त्या ठिकाणी दिसते.